ही पहा आमच्या देवघरातली पूजा. आज पहिल्यांदाच लॉंग व्हिडिओ टाकत आहे, तर सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा. तर माझं किचन हे असं आहे. मी पहिले पण टाकत होते, पण माझ्याकडनं कट झालेत भरपूर व्हिडिओ, म्हणून मी आज पहिल्यांदाच हे टाकते पूर्ण व्हिडिओ. तर आमची मनी मऊ कशी बसलेली पहा. आमचा ससा, तिचा पायावर कोणीतरी गाडी घातली म्हणून ते पाय थोडा लंगडा झाला. छचू, आमच्या छच्या पाहिला का? छच्या छच्या ए छच्या, तर जाऊ द्या, ती झोपली मस्त. तर सगळ्यांनी आपल्या गायत्री ताईंना सगळ्यांनी सपोर्ट करा, चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा. तर आमचं चला ससा असाच झोपतो. इथून पुढं मी आता लॉंग व्हिडिओ पण टाकत जाईल. तर माझं सगळं आता घरातलं आवरायचं आहे. आता मी एका ताईंचा व्हिडिओ पाहिला का, त्या म्हटल्या का लॉंग व्हिडिओ पण टाकत जा म्हणे, शॉर्ट टाकूस. तर आपलं असं बाहेर पूर्ण आवारे मस्तपैकी पाऊस झाला आमच्याकडं थोडासा, तर आभाळ आलेले. असं सुंदर असे वेली मोगरा गुलाब असं विकत आणलं मी संगमेरवरून. खूप छान आले आहेत. छोटेसे तुळशीचे रोप आहेत. पुढं अशी आळू लावली मस्त. गुलाब, जास्वंद. आमचा बाहेरचा लाईट गेलाय आणि इतके छान असं मी मेशोने हे बोलवलं होतं घंटी. खूप छान वाटते दोन्ही साईडला लावल्याने, भारी वाटते ती. तर सगळ्यांनी सांगा कसं वाटलं माझं छोटंसं घर, छोटासा संसार कसं वाटतं माझं. पहिले मी घराचा टूर दाखवला. आज माझं असं कर. मी आधी खूप व्हिडिओ बनवले होते मी लॉंग व्हिडिओ, पण ते माझ्याकडनं डिलीट झालेत ते. आणि शॉर्ट व्हिडिओ तर राहतातच ना आपले. पण सगळ्यांनी गायत्री द्यायला सपोर्ट करा. मला वर्ष होऊन गेलं मी चॅनल ओपन करून, पण मला काही प्रतिसाद मिळत नाही. तर सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा. आमच्या सशाला कधी बरं वाटेल तर वाटू. खूप पाय लंगडा झाला आहे तिचा. मी असे मस्त लोणचं करून इथं अशा बरण्या वगैरे ठेवल्या छान. उद्यापासून लॉंग व्हिडिओ राहीलच आपले. तर सगळ्यांनी गायत्री नागरे डेली ब्लॉग ह्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि माझं घर कसं वाटलं ते पण सांगा. छोटंसं छान आहे का. तर किचन थोडा पसारा आहे, कारण आता चहा झाला. आणि आता मी हे वाटाणे भात करायचं आहे म्हणून भिजत घातले तर वाटाणे सकाळी. तर मी आता थोड्या आता मांडणी अशी छान बनवायची. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझे छोटंसं देवघर तुम्हाला एकदा दाखवते किती सुंदर याची मूर्ती राधाकृष्णाची. तर जे कोणी स्वामी समर्थांना मानत असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये लिहा की श्री स्वामी समर्थ कशी मूर्ती वाटली. ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ म्हणून. आणि कसे एकदम सुंदर असं वाटी आणि ते छान घेतलं आहे मी त्यांना ग्लास. आणि माझ्या मुलीने आज गुळ ठेवला ना, त्याला मुंग्या झाल्या त्या वाटीत गुळालाच. गोड आहे ना ते. आणि राधाकृष्णाची पण मूर्ती आहे. तर सगळ्यांनी आवर्जून स्वामी समर्थांना संध्याकाळच्या दिव्या लावला आहे, उदबत्ती लावलेली आहे. तर संध्याकाळच्या टायमिंगला कोणाला श्री स्वामी समर्थांची सेवा आवडली त्यांनी श्री स्वामी समर्थ असं म्हणूया. ज्यांना आवडली असेल माझी मूर्ती तर त्यांनीच फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा कशी वाटलीत. आणि देवघर पण कसं वाटलं हे नक्की सांगा.
तुम्हाला गायत्री ताईंची पूजा आवडली का, केलेली स्वामींची सेवा केलेली, आणि मला पारायण करायचं पण आहे आता इथून पुढं. तर हे पहा मूर्ती परत एकदा दाखवते, खूप छान आहे, असं पाहून खूप प्रसन्न वाटतं. असं माझ्या गुरुमाऊलींची मूर्ती आहे. तर कमेंटमध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा, आवर्जून सांगते. आज पौर्णिमा पण आहे आणि छान असं सांगते. नारळी पौर्णिमेच्या माझ्या स्वामींना सगळ्यांनी भेट द्या आणि सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. ज्यांना मूर्ती आवडली त्यांनी तर नक्कीच लिहा. माझे गुरुमाऊली कसे वाटलेत. आणि इथं आहे आमचे नागनारसोबत. तर चला, एक छोटासा व्हिडिओ केला मी तुमच्यासाठी. तर परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय. स्वामींच्या कृपे हीच चरणी प्रार्थना का तुम्ही सदैव सुखी आणि आनंदी राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. टाटा.